वळूयात पुढील बातमीकडे। आजपासून जगन्नाथपुरी रथयात्रेला सुरुवात होत आहे। भगवान जगन्नाथांचा भव्य उत्सव आज म्हणजेच 16 जुलैपासून सुरू होतोय। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा सुरू होते। हा दिवस ओडिशा आणि संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे। जगन्नाथपुरी रथयात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि भव्य धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते। ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात। कारण जगन्नाथपुरी यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, समर्पण, समानता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा मानली जाते। तर मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली ही सर्वात मोठी रथयात्रा म्हणून ओळखली जाते। ओडिशा येथील जगन्नाथपुरी या ठिकाणी या रथयात्रेला आजपासून सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक जगन्नाथपुरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 3 मोठे रथ हे सज्ज केले जातात। या रथांना ओढण्याची परंपरा आहे। असं मानलं जातं की भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवी हे 9 दिवस आपल्या मावशीकडे जातात आणि तोच प्रवास म्हणजे ही रथयात्रा असते। जगातल्या सर्वात मोठ्या रथोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या रथयात्रेला। भक्ती, समर्पणाचा संदेश देणारी ही परंपरा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही ओडिशातील जगन्नाथपुरी या ठिकाणी जपली गेलेली आहे आणि आजही तितक्याच उत्साहात, त्याच परंपरेने ही रथयात्रा साजरी केली जाते। तिनेही रथ ओढण्याचं भाग्य लाभणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनन्यसाधारण असं समजलं जातं। या रथयात्रेसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक भक्त, भाविक हे जगन्नाथपुरी या ठिकाणी पोहोचत असतात।